जोडीदार. BCom झाल्यानंतर कावेरीला अविनाश आणि त्याच्या घरचे पाहायला आले. खरं तर तिला MPSC करायची होती आणि त्यानंतर लग्न. पण तिच्या बाबांचे म्हणणे होते, पुढील शिक्षण लग्न झाल्यानंतर होईल. इतकं सोन्यासारखं स्थळ हातचं गेलं नाही पाहिजे. बाबांपुढे ती जास्त बोलू शकत नव्हती. अविनाश तसा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेला. घरी 15 एकर बागायती, एकुलता एक मुलगा आणि 4 बहिणी. त्याच्या वडिलांचेही 1-2 बिझनेस होते. सकाळचा टाईम 11:30 वाजलेले. गाडीचा हॉर्न वाजला. कावेरीने खिडकीतून पाहिले. पाहुण्यांचे आगमन झालेले पाहून तिच्या हृदयाचे ठोके वाढले. पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. कावेरी आणि अविनाशला एकांतात बोलण्यासाठी घरच्यांनी पाठवले. सुरुवातीचे 2 मिनिट शांततेत गेले. मग अविनाशनेच पुढाकार घेऊन कावेरीला प्रश्न केला. BCom झालात ना? कावेरी: हो. अविनाश: मग पुढे काय करणार आहात? कावेरीला तर याच प्रश्नाची अपेक्षा होती. हिम्मत करून ती म्हणाली, मला MPSC करायची आहे, म्हणून मला अजून 2 वर्ष तरी लग्न करायचे नाही. म्हणून तुमच्याकडनं तुम्ही नकार द्याल का? भडभड ती सगळं मनात होतं ते बोलून गेली. अविनाश 2 मिनटं गप्प राहिला आणि तिला म्हणाला, बस हेच एक कारण आहे की अजून काही आहे? ती आता घाबरली होती. ह्याने जर असे घरी सांगितले तर काय होईल याची भीती तिला वाटत होती. ती घाबरतच म्हणाली, नाही. अविनाश म्हणाला, जर अजून काही कारण नसेल तर आपण तू एक्झाम दिल्यानंतर लग्न करूया. अजून 1-2 वर्ष थांबूया. तिला याची अपेक्षा नव्हती. ती त्याला म्हणाली, पण घरचे ऐकतील का? अविनाश म्हणाला, ते मी बोलतो घरच्यांशी. अविनाश त्याच्या आई बाबांशी बोलला आणि त्यांनी पसंती कळवली. 15 दिवसानंतर त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. कावेरीचा घरी अभ्यास चालू होता. आता तिचा काही टाईम अविनाशशी फोनवर बोलण्यात जाऊ लागला. हळूहळू अविनाश आणि कावेरी एकमेकांच्या प्रेमात पडत गेले. 2 महिन्यानंतर कावेरीची आजी खूप आजारी पडली. आजीच्या आजारपणात बाबांची सर्व सेव्हिंग जात होती. आता घरची परिस्थिती थोडी हलाखीची झाली. इतका खर्च करूनही आजी वाचू शकली नाही. कावेरीवर आता जास्त जबाबदारी आली होती. ती आता तर जास्त मन लावून अभ्यास करू लागली. बाबांची सगळी सेव्हिंग आजीच्या आजारपणात गेली होती. अविनाशने त्यावेळी कावेरीच्या क्लासेसची फी वगैरे मध्ये खूप मदत केली. खरं तर कावेरी अविनाशच्या संपत्ती आणि सौंदर्याच्या नाही तर त्याच्या स्वभावाच्या आणि त्याच्या कर्तृत्वाच्या प्रेमात पडली होती. घरी आईबाबांची तो व्यवस्थित काळजी घेत असे. बहिणींचे सर्व काही करत असे. अनाथ मुलांसाठी तो आश्रम चालवत होता. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच होते. साखरपुड्यानंतर 1.5 वर्षाने कावेरीने MPSCचे पेपर दिले. तिचे तहसीलदारपदी सिलेक्शन झाले. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. आता कावेरी आणि अविनाशच्या लग्नाची तारीख काढायची होती. त्यासाठी अविनाश आणि त्याचे आईबाबा कावेरीच्या घरी यायला निघाले. त्या प्रवासात त्यांच्या कारचा ॲक्सिडेंट झाला. आईबाबांसहित अविनाशला गंभीर मार लागला. डॉक्टरांना त्याचा एक हात काढावा लागला. 2 महिने दवाखान्यात राहिल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता तहसीलदार मुलीसाठी एक हात नसलेला मुलगा जावई म्हणून कावेरीच्या बाबांना अविनाश नको होता. त्यांनी हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. पण कावेरीला बाबांचा निर्णय मान्य नव्हता. ती आता इंडिपेंडंट, कॉन्फिडंट होती. बाबांच्या निर्णयाला तिनं नकार दिला. ज्याच्यामुळे माझ्या स्वप्नांना पंख मिळाले, मी भरारी घेऊ शकले, आता त्याच्या वाईट काळात मी त्याची साथ सोडू शकत नाही. मला अविनाशपेक्षा चांगला जोडीदार भेटू शकत नाही. बाबांनी खरं तर तिला खूप कठोर विरोध केला, पण तिने यावेळी बाबांचे ऐकले नाही. पूर्ण 1 वर्ष ती बाबांना मनवत राहिली. शेवटी बाबांनी मान्य केले आणि कावेरी आणि अविनाशचा शुभविवाह पार पडला. कावेरी: माझा निर्णय चूक की बरोबर हे समाजाने का ठरवावे? त्याच्या एका कमीमुळे त्याच्या लाख सद्गुणांना का नजरेआड करावे? जे मला शब्दात ओठावर आणता येत नाही ते माझ्या डोळ्यात बघून तो ओळखतो. अजून जोडीदाराकडून मला काय हवे?